मंचुरियन खायला तरी करी रोडमध्ये निघालोय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही आलोय दादर ईस्टला, कैलास लस्सीच्या गल्लीत. तर सहज निघालो, काही खाय प्यायचं नक्की नाही आहे. एक ठिकाणी थांबलो मंचुरियन खायला, पण त्याच्याकडे खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही निघालो आहे. तर आता बघूया आम्ही आज कुठे काय नवीन ट्राय करतोय का, किंवा काही तेच खाणार आहे. तर आपण बघूया. जस्ट आम्ही आउटिंगला असंच निघालो 1-2 तासासाठी फिरायला. तर त्याच्यामध्ये आम्ही काय काय एक्सप्लोअर करतो ते बाय. सोनू आत हो. आत हो, चलो पप्पाच्या बाजूला उभी राहा. तिला विचार काय करते. कसं आहे ऋषी? आम्ही भोईवाड्यामध्ये आलो आहे. एक्झॅक्टली आपला बाजारच्या पुढेच आहे हे. काय चटणी आणि मंचुरियन टेस्टला चटणी तिखट आहे, चांगली आहे. ज्यांना स्पायसी आवडतं त्यांच्यासाठी चटणी चांगली आहे. थोडीशी खारट आहे. सुशाबाजी भांडे, कारण तिला वेगळी प्लेट हवी आहे. तर एक्झॅक्टली भोईवाड्यामध्ये आपल्या बाजारच्या बाजूला थोडा पुढे आलं, टुवर्ड्स भोईवाडा ती आहे. आणि तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामध्ये की त्यांचं मेन्यू कार्ड आणि सगळं. सो ओव्हरऑल ठीक आहे. बघूयात आप त्यांच्याकडे काय काय आणि ते काय काय. तर आता ते बनवतात. भैया क्या बना रहे हो? क्या बना रहे हो? कढ़ाई भेल. अच्छा, कढ़ाई में बना रहे हो इसलिए कढ़ाई भेल. तर ते कढ़ाई भेल बनवतात. दिसतंय तर यम्मी. आता शेजवान चटणी त्यांनी टाकल्या. कितना है भैया इसका रेट? कितने का भैया ये? 40. मंचुरियन कितना डालते हो इसमें? 3. अच्छा, सो 3 पूर्ण मंचुरियन आणि भेळ 40. ए आतमध्ये. अशा प्रकारे त्यांची कढाई भेल रेडी आहे. श्रीशा, श्रीशा कसं आहे? आवडलं तुला? खरं खरं सांग. वाव. श्रीशा आमची मंचुरियन खाते, पण तिला चटणी नको आणि चटणी माझ्याकडे आहे. यम्मी.
हॅलो. तर आता आम्ही तिकडे मंचुरियन खाल्ल्यानंतर आम्ही आलो आहे भारतमाता साईडला. भारतमाताच्या अपोजिट इन्कम टॅक्स आहे, त्याच्या अपोजिटला हे कार्तिक स्नॅक्स म्हणून आहे. तर त्यांच्याकडे आम्ही येतो ज्यूस वगैरे पियायला. तर आता ऋषीने शेजवान फ्रँकीची ऑर्डर दिली आहे. तर आता बघूया ती फ्रँकी वगैरे कशी आणि त्यानंतर आम्ही काय खाणार आहोत, कारण मला ज्यूस हवं आहे. तर कोणतं ज्यूस मागवायचं वगैरे ते आम्ही ठरवू थोड्या वेळात. तर तुम्हीसुद्धा जर या आसपास राहत असाल तर इथे ज्यूस नक्की ट्राय करायला, कारण एक रिझनेबल रेटमध्ये चांगलं कसं म्हणू, एक इनफ ऑफ क्वांटिटी आणि रिझनेबल रेटमध्ये खूप छान देतात. तर तुम्ही इकडे आसपास राहत असाल तर नक्की या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. त्याची कोणती फ्रँकी आहे? मी तर शेजवान बोललो. शेजवान ना? ही आहे शेजवान फ्रँकी. ही मी नंतर पिणार, पहिलं तू पी. कोणता ज्यूस पिते सोनू? कसं आहे? छान आहे. तू बोलली लेमनचा पण टेस्ट येतोय. टाकलं आहे. तर मी मागवलं आहे लेमन ज्यूस आणि मला लेमन ज्यूस जास्त गोड नाही आवडत, थोडं टँगी लागतं आहे. तर ओव्हरऑल छान आहे ज्यूस. आणि आता आम्ही ज्यूस पिऊन निघालो आईस्क्रीम खायला. तर हे शॉप आम्ही दरवेळेला बघतोच, पण इथे यायचं म्हणतो पण नाही होत. आज आम्ही आलो आहे चिंचपोकळी भायखळावरून जो रोड येतो तिथे समोरच उत्सव हॉटेल आहे. त्याच्या अपोजिट साईडलाच एका बिल्डिंगच्या खालीच, म्हणजे टुवर्ड्स लोअर पॅरेल साईड, तिथेच ग्रीनशॉसचं हे आईस्क्रीम पार्लर आहे. तर आम्ही तिकडे चाललो आईस्क्रीम खायला. मी तर खाणार नाही आहे, तर बघू ऋषी किंवा श्रीषा काय घेत आहेत. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर अशा प्रकारे श्रीषाने स्ट्रॉबेरी आईस्क्रीम एन्जॉय केल्यानंतर आजच्या दिवसाचं आमचं आउटिंग संपलेलं आहे आणि आता फायनली चाललो आहे आम्ही घरी. खाणंपिणं झालं आहे आणि आता आम्ही घरी जाऊन आराम करणार, म्हणजे झोपणार. तर आजचा छोटा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.